जान्हवी किल्लेकरनी आणि वैभवनी काढली निक्कीची लायकी। घरात काय काय करीत होती हे सांगितलं सगळ्या प्रेक्षकांच्या समोर। मित्रांनो, नेमकी हा किस्सा काय घडलाय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की भाऊचा धक्का झाल्यापासून जान्हवी आणि निक्की मध्ये गाढ बिघडलेलं आहे। तर मित्रांनो, झालं काय असं की जान्हवी ही जेलमध्ये होती आणि निक्की हिचा टास्क चालू होता। त्यावर जान्हवी निक्की सोबत तर काय बोलत नव्हती, पण निक्की तिला सारखं सारखं उकसळत होती। त्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो की जान्हवी ही किती भडकाऊ आहे। त्यानंतर जान्हवीचा भडका सुटला आणि जान्हवीने निक्कीला इतकं झापलं मित्रांनो, आणि असं पण बोलली की तू काय काय धंदे करीत होते ना घरात, हे सगळं प्रेक्षकांसमोर मी सांगणार आहे आणि मी जरी बाहेर गेले ना तर तुझी चव घालूनच जाणार आहे, असं जान्हवीने डायरेक्ट सरळ सरळ निक्कीला धमकी दिली। त्यावर निक्की थोडी डचकली मित्रांनो, आणि निक्कीने तिचं जे कॉन्सन्ट्रेशन होतं ते जान्हवीकडून काढून वैभवकडे गेलं। म्हणजे ती आता वैभवला चिडवायला लागली आणि ती म्हणली की वैभवची कॅप्टन व्हायची लायकी नाही। त्यानंतर वैभव तिच्याकडे भांडत गेला आणि म्हणे की आता बाद झालं, खूप झाली मैत्री, आता तुला दाखवतो की वैभव चव्हाण हे काय चीज आहे आणि मी काय करू शकतो। तर मित्रांनो, वैभवने अशा पोकळ धमक्या आधी पण सूरजला आणि अभिजितला दिल्या होत्या, पण त्याचं काय झालेलं नव्हतं। पण मित्रांनो, ह्यावेळेस जो वैभव होता ना तो खूप चिडलेला होता, कारण की निक्की डायरेक्ट म्हणली की तुझी लायकी नाही। म्हणजे निक्कीने डायरेक्ट वैभवची लायकी काढली। त्यानंतर वैभव तिला म्हटला की आता मी माझा गेम बिग बॉस मध्ये दाखवणार आहे आणि मी पण तुला दाखवतो, आणि तुझी जी मस्ती आहे ना तुझ्या अंगात आलेली ती पण मी चांगलीच जिरवतो, आणि तुला पण लक्षात राहील की वैभव चव्हाण हा काय चीज आहे। तर मित्रांनो, आता वैभव आणि निक्कीनी एकमेकांसोबत भांडणं केले आणि निक्कीने जान्हवी सोबत पण भांडणं केले। म्हणजे वैभव आणि जान्हवी एका साईडला आणि निक्की पडलेली आहे एका साईडला। म्हणजे टीम ए मध्येच आता एकमेकांसोबत भांडणं लागलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की जान्हवी जे निक्कीबद्दल बोलत होती की घरात काय काय धंदे करते, तर निक्की नेमकी काय करत असेल, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।